हँड पेंटेड साड्या, हँड पेंटेड कुर्तीज किती ट्रेंडिंग आहेत हे काही मला वेगळं सांगायची गरज नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, हँड पेंटेड साड्यांमध्ये वेगवेगळे प्रकार आणि त्यामागे एक वेगवेगळी गोष्ट आहे. कुठलीही गोष्ट आहे, वेगवेगळे काय काय प्रकार आहेत त्याची सिरील आहे, त्यामुळे रील शेवटपर्यंत पहा. नंबर 1 ती म्हणजे फ्लोरल हँड पेंटेड साडी. अर्थातच यामध्ये वेगवेगळी फुलं, कमळ, गुलाब, पारिजातक, वेलींच्या मोठमोठ्या नक्षी वापरल्या जातात. ऑर्गेन्झा किंवा शिफॉनच्या साड्यांवर ही नक्षी खुलून दिसते. नंबर 2 मधुबनी हँड पेंटेड. बिहारमधील ही प्रसिद्ध लोककला साडीवर हातानं साकारली जाते. यामध्ये निसर्ग, पौराणिक कथा, भौमितिक आकृत्यांचा वापर केला जातो. टसर सिल्क आणि खादी कॉटनवरती ही कला जास्त उठून दिसते. नंबर 3 कलमकारी हँड पेंटेड. कलम म्हणजे पेन. नैसर्गिक रंगांचा वापर करून हातानं चित्रकाम केलेल्या या साड्या अतिशय रॉयल दिसतात. चेन्नुरी सिल्क आणि कॉटनवरती या साड्या अतिशय शोभून दिसतात. देवादिकांच्या कथा, वेगवेगळ्या प्रकारची बुट्टी वापरून यावरती केली जाते. नंबर 4 पट्टचित्र. ओडिशातील ही प्राचीन कला साडीवर रंगवली जाते. यामध्ये गडद रंगांचा वापर केला जातो. कृष्णाच्या लीला किंवा रामायणातील प्रसंग यामध्ये वापरले जातात. बँगलोर सिल्क किंवा टसर सिल्कवर ही नक्षी उठून दिसते. नंबर 5 बाटिक पेंटिंग. मेणाचा वापर करून कापडावर ठराविक डिझाईन केली जाते. मलमल कॉटन आणि सिल्कच्या साड्यांवर ही जी डिझाईन आहे ती शोभून दिसते. नंबर 6 वारली पेंटिंग. महाराष्ट्राची ही सुप्रसिद्ध आदिवासी कला आता साड्यांवरही खूप सुंदर दिसते. पांढऱ्या रंगाने काढलेली साधी त्रिकोण वर्तुळाची चित्र साडीला अधिक शोभा देतात. कॉटन आणि लिनन कॉटन वरती ही साडी अतिशय शोभून दिसते.